कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझा प्रॉब्लेम काय? साधं नाव तर विचारायचो, नाव विचारायला जातं काय? 4 शब्द आहेत, व्हॉट इज युअर नेम, ही सोपं होतं पण नाही। मराठीत तर 3 शब्द आहेत, तुमचं नाव काय? पण नाही, तू विचारलं नाहीस। का नाही विचारलंस? तुला काय भीती वाट? नाही, भीती तर नाही वाटणार तुला। मग तुझा इगो मध्ये आला असेल, तुला वाटलं असेल की मी रूपम कॉस्मेटिक्सचा मालक आहे, मी कसं काय जाऊन नाव विचारू? हा, हेच झालं असणार। काय किस्मत आहे यार तुझी। ती कालची मुलगी तिकडे आहे। सो मस्करी करू नको। अरे मस्करी नाही करत आहे, वायफाय टेक्नॉलॉजीची शपथ, खरंच ती मुलगी इकडे आहे बाजूला। मला असं वाटतं ना की देवाने हा सिग्नल तुला दिला असेल की तू तिला तिचं नाव विचारावंस। जा, नाव विचार। हे अरे ऐक ऐक, मला बोलू तर दे। अरे अरे काय आहे, मला विचारू तर दे। अरे काही काय, रस्त्यावर काय ब्युटी कॉन्टेस्टच्या लोकेशनला येत असेल ती। कशावरून ती तिकडे चालली असेल आणि नसेल जाते तिकडे, तर तिला कसं शोधणार आहेस तू? अख्ख्या एवढ्या मोठ्या शहरात तिला शोधणार कसं आहेस? जा ना, विचार ना तिचं नाव, जा ना, काय जातंय? हे काय 500 फक्त? हो, गॅस दरवाढीच्या मोर्चाला गेले ना 1000 रुपये मिळतात आम्हाला, वर चहा, नाश्ता आणि जेवण सुद्धा। मला तर आज मोठ्या मंत्र्याच्या मोर्चाला जायचंय। 2000 किती? 2000 मिळणार आहेत, ते सोडून मी इथे आले। मॅडम, मी इथे स्टंट केला आणि 500च? हातपाय मोडला असं म्हणजे? माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असं म्हणजे? थांबा ना जरा, दे यार। ठीक आहे, परत अशी चूक करू नका, लक्षात ठेवा। चल। बोल। सीसीटीव्ही असलं तर तुम्हीच सगळीकडे लक्ष ठेवून असायचो हे का? काय झालंय? अहो काय नाही झालं ते विचारा। तू नीट सांगणार आहेस का की फोन ठेवू? अहो तुम्ही एकदम सिरियस होऊन गेलात। तसं नाही, म्हणजे काय झालं तेच विचारायचे तुम्ही। बोल, काय झालंय? सावळीला स्थळ आले, स्थळ कळतंय का तुम्हाला? नाही नाही, अहो म्हणजे स्थळ आहे नाही, काही मोठी गोष्ट नाही, ते काही कुणाला बी येतं। पण सावळीला त्यानं पसंत केलंय, म्हणजे आता पुढे जाऊन त्यांचं लग्न बी होऊ शकतं। सावलीचं लग्न ठरतंय? हो, म्हणजे घरात ना तयारी चालू आहे हो लग्नाची। पण तुम्ही काय करते तिथं बसून हो? झालं सांगू? हा झालं। फोन ठेव। हॅलो, आओ नाही काय बाई, तरी ऍक्शन म्हणल्या म्हणे लगेच कट करून टाकला सिनियरनी। फोनवर बी मला ऍक्टिंग करून देत नाही कोणी। भैरवी मॅडमचं काय बी बंद असू द्या, जयू
जावईचं लग्न काही लागू द्यायचं रे बाई. म्हणजे आता सावलीचं लग्न होणार आणि तिला तिचा नवरा आपल्याकडे काम नाही करू देणार. म्हणजे आता गाणी मला स्वतःच्या आवाजात म्हणावी लागतील है ना. वेलकम वेलकम वेलकम. रूपम कॉस्मेटिक्स 2024च्या ह्या ब्युटी क्वीन स्पर्धेमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या सगळ्या कंटेस्टंटचं स्वागत आणि अभिनंदन. चला तर मग स्वागत करूया शॉर्टलिस्ट झालेल्या आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. एवढ्या सगळ्या मुली आल्या आहेत, पण ती जी सकाळी होती ती येईल का रे? आणि दादा तुला काही हवंय का? म्हणजे काही हवं असेल तर मला सांग, मी घेऊन येतो. मला काही नको आहे, कामावर फोकस कर. सो आता आपण वळतोय आपल्या पहिल्या राऊंडकडे, जो आहे इंट्रोडक्शन राऊंड. सो आता या राऊंड मध्ये करायचं काय? प्रत्येकीला आपापली नावं सांगायची. हो, पण फक्त नाव नाही, तिला तिची ओळख सुद्धा सांगायची आहे. बाकीचं मी सांगत जाईनच. सो लेट्स स्टार्ट. थांबा थांबा. थांबा. सॉरी, आय एम लेट. पण वेळ ही महत्वाची आहे. आय नो, पण परिस्थितीच तशी होती. तुम्ही ऑलरेडी उशिरा आल्यामुळे ही संधी गमावली आहे, तर मला वाटत नाही की तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आय एम रिअली सॉरी. मला मान्य आहे मला उशीर झाला, पण प्लीज मला एक चान्स द्या. मला वाटतं की मी हा निर्णय पूर्णपणे जजेसकडे सोपवते. स्नेहाजी, प्लीज त्यांची एंट्री घ्या. त्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि जर त्यांनी चांगलं काम केलंय तर आपण पण आपल्या बाजूने चांगलं काम करूया, नाही का? थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.